नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा युनिट्स अँड डायमेन्शन्स कॉम्पिटिटिव्ह थेरीचं लेक्चर नंबर आपण 2 पाहणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा लेक्चर नंबर 2 मध्ये मी पॉईंट स्टार्ट करणार तो डायमेन्शन्स किंवा डायमेन्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स हा पार्ट ह्या चॅप्टर किंवा या फिजिक्सच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे स्टुडंट. बऱ्याच स्टुडंटना डायमेन्शन्स फाइंड आउट करता येत नाही आहेत, डायमेन्शन्स काढता येत नाही आहेत. काही टीचर लोकांना पण डायमेन्शन्स फाइंड आउट करता येत नाही, डायमेन्शन कसं काढले जातात ह्याचं लॉजिक नसतं विद्यार्थी मित्रांनो. अक्षरशः इंजिनिअरिंग BE MSc जरी झालं तरी डायमेन्शन्स काढता येत नाही आहेत. तर डायमेन्शन्स हा पार्ट विद्यार्थी मित्रांनो व्हेरी डिटेलमध्ये अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. एकदा या डायमेन्शन्स काढता आल्या तर डायमेन्शन्सवरचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. तर बघूया व्हॉट इन द डायमेन्शन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, डायमेन्शन म्हणजे काय, इट इज पॉवर्स टू विच, इट इज पॉवर्स टू विच टू गिव्ह ए complete information of given physical quantity. It is powers to which to give a complete information of given physical quantity is known as a dimension student. ओके, म्हणजेच काय की असा घातांक की त्या घातांकावर दिलेल्या भौतिक राशीची पूर्ण माहिती. फॉर एक्झाम्पल बघा एरिया, डायमेन्शन ऑफ एरिया. डायमेन्शन काढण्यासाठी हा बॉक्स असा वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो. मग एरियाचं सूत्र काय हो, लेंथ इंटू ब्रीथ, राईट स्टुडंट. म्हणजे लांबी म्हणजे काहीतरी लेंथच आणि रुंदी म्हणजे काहीतरी लेंथच. म्हणजेच बघा तर एरियामध्ये किती वेळा लेंथ इन्व्हॉल्व होत आहे हो, 2 टाइम्स. म्हणजे डायमेन्शन ऑफ एरिया म्हणजे काय, डायमेन्शन ऑफ एरिया मीन्स व्हॉट स्टुडंट, डायमेन्शन ऑफ एरिया is meaning of what, the two times length are involved. म्हणजे डायमेन्शन ऑफ एरिया इज एल स्क्वेअर. व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. म्हणजे लेंथ एल, ब्रीथ पण काहीतरी लेंथच असणार आहे, हाईट पण काहीतरी लेंथच असणार आहे, म्हणजे एल क्यूब. म्हणजे डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम काय आलं हो, एल क्यूब. हे नोट करा. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला आला की आपल्याला डायमेन्शन काढता येतात विद्यार्थी मित्रांनो. डायमेन्शनसाठी काही लेटर कोणते यूज करायचे आणि फॉर्म्युला आलेत की आपल्याला डायमेन्शन काढता आलेत. एक 13, 12 ते 13 फॉर्म्युले आहेत की त्या फॉर्म्युले जर आपल्याला पाठ झालेत किंवा माहिती झालेत तर कोणतंही डायमेन्शन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट करू शकताय. हे पहिला नोट डाऊन करा, त्याच्यानंतर आपण लगेच डायमेन्शन्स बघू. बघा स्टुडंट, आपल्याला लेटर काय यूज करावं लागणार आहेत. लेंथ, लेंथसाठी विद्यार्थी म्हणतो कॅपिटल एल, मास कॅपिटल एम, टाइम कॅपिटल T, टेम्परेचर. बघा विद्यार्थी मित्रांनो, टेम्परेचरसाठी आपल्याला थीटा और के. करंट, करंटसाठी विद्यार्थी मित्रांनो I और A. कारण करंट आपण I ने डिनोट करताना करंटचं युनिट काय हो, एम्पियर, राईट. टेम्परेचर आपण थीटा ने डिनोट करतो पण टेम्परेचर युनिट काय, केल्विन. ओके स्टुडंट, हे इतके लेटर्स मॅक्झिमम इतकेच यूज करावे लागतात, लक्षात आलं का. हे इतके लेटर्स आपल्याला काय करावं लागेल, डायमेन्शनसाठी यूज करावं लागणार आहे. ओके, बघूया एक एक डायमेन्शन, आपण सगळे डायमेन्शन्स काढूया. फर्स्ट बघा लेंथ च काय ओ L/1, एरिया काय L/2, व्हॉल्यूम L क्यूब, राईट. चल बघा डेन्सिटी. आता विद्यार्थ्यांनो डेन्सिटी म्हणजेच काय हो, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासचं डायमेन्शन M/1 आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन L क्यूब, राईट स्टुडंट. म्हणजे डेन्सिटीचं डायमेन्शन काय आलं, डायमेन्शन ऑफ डेन्सिटी स्टुडंट काय आलं बघा, डायमेन्शन ऑफ डेन्सिटी M/1 L/-3.
टी रेस टू काहीच नसते म्हणजे 0 असते. लक्षात आलं का. डेन्सिटी. त्याच्यानंतर बघा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्सचं डायमेन्शन L/1, टाइमचं डायमेन्शन T/1. काय टोटल डायमेन्शन झालं हो L/1 T/-1. 6 ॲक्सलरेशन. बघा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L/1 T/-1 अपॉन T/1. काय टोटल डायमेन्शन झालं L/1 T/-2. दिस इज डायमेन्शन ऑफ ॲक्सलरेशन. नेक्स्ट बघा फोर्स. फोर्सचं डायमेन्शन काय मास इंटू ॲक्सलरेशन m/1 आणि ॲक्सलरेशन डायमेन्शन L/1 T/-2. टोटल डायमेन्शन काय आलं बघा m/1 L/1 T/-2. दिस इज डायमेन्शन ऑफ फोर्स. डायमेन्शन ऑफ मोमेंटम. बघा मोमेंटम म्हणजे पी न डिनोट करतोय त्याला आपण मास इंटू व्हेलॉसिटी म्हणतोय. मासचं डायमेन्शन m/1, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L/1 T/-1. मग मोमेंटमचं डायमेन्शन काय आलं हो m/1 L/1 T/-1. राईट. इथं पण नोट करा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते नोट डाऊन करून घेऊया. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मोमेंटम झालं. त्याच्यानंतर बघा प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचं डायमेन्शन m/1 L/1 T/-2. एरियाचं डायमेन्शन L/2. काय आलं बघा m/1 हे वरती आलं -2 मायनस म्हणजे -2 + 1 -1 T/-2. दिस इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर स्टुडंट. नेक्स्ट बघा स्टुडंट डायमेन्शन ऑफ व्हॉट इम्पल्स. इम्पल्स म्हणजे काय हो फोर्स इंटू टाइम. काय फोर्स इंटू टाइम. मग फोर्सचं डायमेन्शन m/1 L/1 T/-2. टाइमचं डायमेन्शन T/1. टोटल डायमेन्शन काय आलं बघा m/1 L/1 T/-1. दिस इज द डायमेन्शन ऑफ इम्पल्स. त्याला आपण J न डिनोट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर बघा डायमेन्शन ऑफ वर्क. वर्क म्हणजेच काय हो स्टुडंट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचं डायमेन्शन m/1 L/1 T/-2. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. मग टोटल डायमेन्शन काय आलं m/1 L/2 T/-2. दिस इज डायमेन्शन ऑफ व्हॉट स्टुडंट वर्क. डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी बघा विद्यार्थी मित्रांनो mgh. m म्हणजे मास m/1, g म्हणजे ॲक्सलरेशन L/1 T/-2 आणि h म्हणजे हाईट L/1. टोटल डायमेन्शन काय आलं बघा पोटेन्शियल एनर्जीचं m/1 L/2 T/-2. म्हणजे बघा डायमेन्शन ऑफ वर्क डन डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी सेम दिसतंय. बघा डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हो हाफ mv². हाफ कॉन्स्टंट त्याचं काय डायमेन्शन असणार नाही. मासचं डायमेन्शन m/1, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L/1 T/-1 त्याचा स्क्वेअर m/1. हे बघा सॉल्व्ह केल्यानंतर L/2 T/-2. हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काय आलं बघा m/1 L/2 T/-2. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो डायमेन्शन ऑफ वर्क, डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी ह्या सगळ्यांचं डायमेन्शन काय आलेलं आहे सेम आलेलं आहे. काय आलेलं आहे सेम आलेलं आहे. आणि ही आतापर्यंत ही जेवढी काही दिलेले डायमेन्शन्स आहेत ही जर तुम्हाला सगळी माहिती झाली तर तुम्ही विद्यार्थी कोणतंही डायमेन्शन तुम्ही काढू शकताय. कोणतंही डायमेन्शन तुम्ही फाइंड आउट करू शकता. आपण एक 3-4 डायमेन्शन्स फाइंड आउट करून बघू. बघा विद्यार्थ्यांनो नेक्स्ट डायमेन्शन आपण पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती. पॉवरला काय म्हणतो आपण मराठीत शक्ती म्हणतो. तर शक्ती म्हणजेच काय हो कार्य करण्याच्या दरा शक्ती असं म्हणतात. म्हणजे वर्क अपॉन टाइम. नीटच्या 2022ला विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरच क्वेश्चन विचारलेला. लक्षात आलं का पॉवर वर्क दिलं होतं. लक्षात आलं का वर्क काढायचं होतं राईट. बघा त्यासाठी वर्कचं डायमेन्शन काय हो m/1 L/2 T/-2. टाइमचं डायमेन्शन T/1. टोटल डायमेन्शन काय मिळालं बघा m/1 L/2 T/-1. दिस इज द डायमेन्शन ऑफ पॉवर शक्ती. ओके स्टुडंट.
नेक्स्ट आणखीन काय डायमेन्शन बघा, डायमेन्शन ऑफ इप्सिलॉन नॉट विद्यार्थी मित्रांनो काढायचं आहे. कशाचं? इप्सिलॉन नॉट. मग इप्सिलॉन नॉटचं रिलेशन, ह्याचं डायमेन्शन काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा काय काय माहिती पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. ह्या इप्सिलॉन नॉटचं डायमेन्शन काढायचं आहे F टाइम्स R स्क्वेअर अपॉन Q1 Q2. F म्हणजे फोर्स m⁻1 l⁻1 t⁻². R म्हणजे डिस्टन्स त्याचा वर्ग l⁻². Q म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा I बरोबर Q अपॉन T म्हणजे Q बरोबर IT. मी सांगितलेलं आहे करंटसाठी I लेफ्ट वापरा किंवा A वापरा. म्हणजे यांचं डायमेन्शन काय झालं? I⁻1 t⁻1. ह्याचं पण I⁻1 t⁻1. बघा विद्यार्थी मित्रांनो हे डायमेन्शन टोटल काय आलं? m⁻1 l⁻3 t⁻² डिवायडेड बाय I⁻2 t⁻2. हे वरती गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो I⁻2 m⁻1 l⁻3 t⁻². दिस इज द डायमेन्शन ऑफ इप्सिलॉन नॉट. हेही विद्यार्थी मित्रांनो याचंही डायमेन्शन नीट 2022 मध्ये विचारलेलं आहे. नीट 2022 ला विद्यार्थी मित्रांनो हा देखील याच्या आधारावर डायमेन्शन आधारावर क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर मग चॅप्टरचं नॉलेज मिळालं, चॅप्टरनं पूर्ण डिटेल स्टडी झाला तर नीट क्रॅक करणं अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे डायमेन्शन नोट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन काही नेक्स्ट डायमेन्शन पाहणार आहोत. बघा स्टुडंट, मेन जे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्या आधारावर कोणताही डायमेन्शन्स तुम्ही स्टुडंट फाइंड आउट करू शकताय. त्याला तुम्हाला काही डिफिकल्टी, फक्त तुम्हाला फॉर्म्युला नोन असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला μ0 परमिटिव्हिटी इन फ्री स्पेसचं डायमेन्शन काढायचं आहे. बघा मॅग्नेटिक फोर्स काय असतो? F इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉटच्या ठिकाणी μ0/4 पाय m1 m2 अपॉन R स्क्वेअर. बरोबर, कशा डायमेन्शन काढायचं आहे? μ0चा डायमेन्शन काढायचा आहे F टाइम्स R स्क्वेअर अपॉन m1 m2. राईट, बघा काय हो? m⁻1 l⁻1 t⁻² आणि हे R म्हणजे l⁻2 डिवायडेड बाय हे टोटल मी डायरेक्ट m⁻2 लिहितो. काय आलं बघा हो? m⁻1 l⁻3 t⁻². दिस इज द डायमेन्शन ऑफ μ0चं. डायमेन्शन ऑफ μ0 काय मिळालं हो? m⁻1 l⁻3 t⁻². स्टुडंट ओके. नेक्स्ट डायमेन्शन बघा, जीचं डायमेन्शन काढायचं आहे स्टुडंट. जीचा मी बघा काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो स्टुडंट? F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन R स्क्वेअर. जीचं डायमेन्शन G इज इक्वल टू, मला वाटतं जीचं डायमेन्शन विद्यार्थी मित्रांनो μ0 सारखं सेम येईल असं मला, बरोबर का? बघा राईट, सेमच असणार आहे. लक्षात घ्या, जीचं डायमेन्शन m⁻1 बरोबर आहे का? F टाइम्स ऑफ व्हॉट? जीचं काढायचं ना, सॉरी F R स्क्वेअर आपण m1. बरोबर, अगदी बरोबर, तेच डायमेन्शन येणार आहे m⁻1 l⁻3 t⁻². स्टुडंट ओके. कोणतंही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायमेन्शन काढायला सांगितलं तर ते तुम्हाला येऊ शकणार आहे. हे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डायमेन्शन घेऊ. विद्यार्थी मित्रांनो आता इलेक्ट्रिक फील्डचं डायमेन्शन बघूया. इलेक्ट्रिक फील्ड E. मग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज इज नोन एज इलेक्ट्रिक फील्ड. F इज इक्वल टू QE. राईट, E इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपला Fचं डायमेन्शन काय हो? m⁻1 l⁻1 t⁻² डिवायडेड बाय व्हॉट स्टुडंट? Qचं डायमेन्शन I⁻1 t⁻1. राईट, हे बघा वरती नेलं काय होणार मग? m⁻1 I⁻1 l⁻1 t⁻3. दिस इज द डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड E. फॉर्म्युला मिळाला की विद्यार्थी मित्रांनो कोणतंही डायमेन्शन विचारून द्या, ते तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकतं. ह्यासाठी प्रत्येक चॅप्टरमध्ये नवनवीन जे फॉर्म्युले तयार होतील ते फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डायमेन्शनचं बेसिक माहिती झालं तर कोणत्याही लेवलचं डायमेन्शन तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे नोट करा. त्याच्यानंतर आपण डायमेन्शनचे अनालिसिस बघणार आहोत. युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस. बघा स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट बघा, युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस.
ह्याचा पहिला यूज असणार आहे स्टुडंट टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सेम फिजिकल क्वांटिटी but different system of units. बघा ह्याच्यामध्ये एक रिलेशन मिळणार आहे. मी रिलेशन ह्याच्यामध्ये ही नीटची थिअरी असल्यामुळे स्टुडंट मी प्रूफ करून देणार नाही आहे. ओके बघा 1 जूल इज इक्वल टू व्हॉट 10⁷ अर्ग. 1 न्यूटन इज इक्वल टू व्हॉट 10⁵ अर्ग डाइन. 1 जूल इज इक्वल 10⁷ अर्ग. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. ओके ह्याचं प्रूफ पाहिजे असेल ह्याचं लेक्चर थिअरीच्या बोर्ड थिअरीमध्ये आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तिसरं बघा 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. 1 kg इज इक्वल टू 1000 किंवा 10⁵ ग्रॅम. ही सगळी रिलेशन ही टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सेम फिजिकल क्वांटिटी बट डिफरंट सिस्टम ऑफ युनिट. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो फोर्स हा SI सिस्टममध्ये न्यूटनमध्ये मोजला जातो, CGS मध्ये डायनमध्ये मोजला जातो. तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. एनर्जी ही SI मध्ये जूलमध्ये मोजली जाते, CGS मध्ये अर्गमध्ये मोजली जाते. मास हे SI मध्ये किलोग्रॅममध्ये मोजलं जाते, CGS मध्ये ग्रॅममध्ये मोजलं जातं आहे. अंडरस्टँड स्टुडंट पहिलं ॲप्लिकेशन टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सेम फिजिकल क्वांटिटी बट डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. ओके हे नोट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन घेऊ, ॲनालिसिस घेऊ. सेकंड बघूया विद्यार्थी मित्रांनो. सेकंड ॲनालिसिस टू फाइंड करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. याच्या आधारावर विद्यार्थी मित्रांनो या ॲनालिसिसवरती भरपूर एक्झाम्पल विचारतात विद्यार्थी मित्रांनो. बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT. मग V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी डायमेन्शन L/1 T⁻⁻1. U इनिशियल व्हेलॉसिटी डायमेन्शन काय हो L/1 T⁻⁻1. AT म्हणजे ॲक्सेलरेशन इंटू टाइम L/1 T⁻² इंटू T⁻1. मग टोटल डायमेन्शन काय आलं हो L/1 T⁻⁻1. बघा विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. या इक्वेशन 1, 2, 3 याचा विचार केला तर यात प्रत्येक टर्मचं डायमेन्शन काय आलेलं आहे सेम आलेलं आहे. यालाच म्हणायचं टू फाइंड द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. याच्या अनालिसिसवर बरेच एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी एक्झाम्पल कसं विचारतात ते बघूया. का एक्झाम्पल आपण ते घेणारच आहोत नंतर MCQ लेक्चरमध्ये. पण कशा पद्धतीने एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं हे बघूया. बघा P + A/V³ इज इक्वल टू B⁻⁴ V. इथं विद्यार्थी मित्रांनो P आहे ते प्रेशर आहे. काय आहे प्रेशर. V आहे ते व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर बघा थीटा ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आणि A आणि B कॉन्स्टंट आहेत. काय आहेत कॉन्स्टंट आहेत. तर या ठिकाणी काय विचारलं डायमेन्शन ऑफ A फाइंड आउट करायला विचारलेलं आहे. काय डायमेन्शन ऑफ A. विद्यार्थी मित्रांनो इथं काय कन्सेप्ट वापरायचं बघा तुम्ही. इथं काय बघा P + A/V³ इज इक्वल B⁻⁴. मग इथं आपण काय केलं V इज इक्वल टू U + AT. U जर बाबा व्हेलॉसिटी असेल तर याच्यामध्ये जे मिसळत आहात जे ॲड करत आहे ते पण व्हेलॉसिटीच आहे. म्हणजे इथं जर हे जर प्रेशर असेल ह्याच्यामध्ये ही जी ॲड करणारी टर्म आहे ती पण प्रेशरच आहे विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज P इज इक्वल टू A/V³. म्हणजे A ची किंमत काय आली P × V³. राईट स्टुडंट. प्रेशरचं डायमेन्शन काढलेलं आहे बघा वहीमध्ये M⁻⁴ L⁻⁻1 T⁻⁻2. V³ म्हणजे व्हॉल्यूमचा क्यूब. व्हॉल्यूमचं डायमेन्शन L³ आणि त्याचा क्यूब म्हणजे L⁹ स्टुडंट. बरोबर काय हो व्हॉल्यूम व्हेलॉसिटी नव्हे इथं हे व्हॉल्यूम आहे सांगितलेलं आहे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचं डायमेन्शन L³ आणि त्याचा क्यूब
L/9 आणि टोटल डायमेन्शन काय आलं एचं M⁻1 L/8 T⁻2 and this is the dimension of A. अशा पद्धतीनं टू फाइंड द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी वरती अशा पद्धतीने नीटला जेईला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारतात. ओके, सेकंड ॲप्लिकेशन हे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण थर्ड लास्ट आणि थर्ड ॲप्लिकेशन पाहणार आहोत. नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो, टू फाइंड रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. आता बघा, टू फाइंड रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला हाफ mv² हे डायमेन्शनच्या आधारावर आणायचं आहे. बघूया, ह्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात आणि हे क्वेश्चन विद्यार्थी या ॲनालिसिसवरचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो थोडा टफ वाटतो विद्यार्थी मित्रांना. काय वाटतो? टफ वाटतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आहे, कायनेटिक एनर्जी विच डिपेंड्स अपॉन इट्स मास अँड इट्स व्हेलॉसिटी. मास आहे पण किती आहे माहिती आहे का? मास किती प्रमाणात आहे काही माहीत नाही, म्हणून इथं आपण एक्स टाकणार आहोत. किती आहे? एक्स. व्हॉल्यूम व्हेलॉसिटी आता आपल्याला फॉर्म्युला नोन आहे पण अननोन आहे असं कन्सिडर करूया. व्हेलॉसिटी आपल्याला काही माहीत नाही, v⁻y माहीत, बरोबर का? v⁻y म्हणजे किती प्रमाणात असेल व m⁻x v⁻y. बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हे प्रोपोर्शनल साइन काढून टाकलं तर कॉन्स्टंट k इंटू m⁻x v⁻y, बरोबर. आता या दोघांचं डायमेन्शन, टेकिंग डायमेन्शन ऑन बोथ साइड्स, टेकिंग डायमेन्शन ऑन बोथ साइड्स. बघा, कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काय विद्यार्थी मित्रांनो? कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन, पोटेन्शियल एनर्जी डायमेन्शन वर्कचं सेमच असतं. m⁻1 L/1 T⁻2 इज इक्वल टू कॉन्स्टंट k. m म्हणजे मास m⁻1 x. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय हो? L/1 T⁻1 राईट स्टुडंट. बघा, m⁻1 L/1 T⁻2 इज इक्वल टू कॉन्स्टंट k. m⁻x v⁻2 हे y T⁻y स्टुडंट, राईट. L/y T⁻y. ओके, बघा स्टुडंट, m⁻1 L/1 T⁻2 इज इक्वल कॉन्स्टंट k इंटू m⁻x L/y and T⁻y. विद्यार्थी मित्रांनो, इथं मी कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन लिहायला थोडी मिस्टेक झालेली आहे. बघा, इथं L/2 बरोबर का? राईट, L/2 बरोबर का? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट. इथं बघा, कम्पेअरिंग द पॉवर्स. काय? कम्पेअरिंग पॉवर्स. काय आलं हो? इथं एक्सची किंमत किती मिळाली? 1. वायची किंमत किती मिळाली? 2. पुट इन 1 बरोबर का? मग इक्वेशन काय हो? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कॉन्स्टंट k m⁻x v⁻y. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कॉन्स्टंट k ची व्हॅल्यू k, m⁻x ची किंमत किती आली? 1, v⁻y ची किंमत आली 2. आता k इज नोन, किती ठेवूया? 1/2 ठेवूया, माहिती असेल तर. मग काय झालं बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². बघा, बघू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डायमेन्शनच्या आधारावर मिळाला की नाही. हेच डायमेन्शनचं तिसरं अनालिसिस आहे. ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण भरपूर घेणार आहोत MCQच्या लेक्चरमध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा लेक्चर नंबर 2 मध्ये मी विद्यार्थ्यांचं डायमेन्शन आणि युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस फार मोठा पार्ट आहे हा, पण अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये सगळं टोटल डायमेन्शन पार्ट आणि सगळं तिन्ही अनालिसिस ॲप्लिकेशन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीचिंग केलेले आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चर नंबर 3 मध्ये आपण पुढचा जो काय पार्ट आहे इरर सिग्निफिकंट फिगर, इरर आणि सिग्निफिकंट फिगर याच्यावरचं हा पार्ट घेतला जाईल. ओके, हे नोट डाऊन करायचं आहे.